भगिनी नाम विस्तार दिनाचा सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं केले जातो। या नामविस्तार दिनाच्या आठवणी अत्यंत कडव्या आहेत। सन 1978 नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला आणि नामांतर ठराव झाल्यानंतर लगेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि मराठवाडा बाहेर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जातीवादी लोकांनी दंगली पेटवल्या, अनेकांच्या झोपड्या जाळल्या, अनेकांची उभी पिकं जाळली आणि अनेक लोकांना छळ करून मारलं। यामध्ये खुशीराम कांबळे आहेत, जनार्दन मेवाडे आहेत, अनेक लोकांना छळ करून मारण्यात आलं। हा नामांतराचा रक्तरंजित इतिहास आहे। तरीही ह्या सगळ्या जातीयवाद्यांच्या क्रूर कृत्यांना कुठल्याच प्रकारची भीक न घालता आंबेडकरवादी आणि समतावादी लोकांनी हा नामांतराचा लढा सतत 17 वर्ष लढला आणि सन 1994 नामांतर होण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार केला। त्यामुळे हे खऱ्या अर्थानं नामांतरच झालं नाही, तो नाम विस्तार झाला आणि या नामविस्ताराने केवळ पाटी बदलण्याचं काम नाही केलं। 48व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत। लहान जन्माला आलेल्या लोकांना ज्यांची वय 45 आणि 45च्या खाली आहे त्यांना नामांतराचा लढा हा सुद्धा माहिती नाही। नव्यानं त्यांना नामांतराची चळवळ काय होती, तो कशासाठीचा लढा होता हे सांगण्याची गरज आहे। अनेक इतिहासकारांनी यासाठी नामांतराच्या चळवळीवर प्रचंड लेखन करायला पाहिजे होतं, परंतु अशा प्रकारचं लेखनसुद्धा झालेलं नाही। या निमित्तानं जे आंबेडकरवादी आहेत, जे लेखक आहेत आणि जे समतावादी आहेत, मी नम्र आवाहन करेल अशा लोकांना की नामांतराच्या या लढ्यामध्ये शहीद झालेल्या लोकांची माहिती घ्यावी, उद्ध्वस्त झालेल्या घरांची माहिती घ्यावी, नामांतर लढा कशा तऱ्हेने लढल्या गेला याची माहिती घ्यावी आणि त्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांनी घ्यावी। अशा प्रकारचं नम्र आवाहन आणि विनंती मी या निमित्तानं करतो। आज 47 वर्षानंतर सुद्धा मी या नामविस्तार दिनाची मला स्मरण होतं आहे। तर यासाठी की या नामविस्ताराच्या नामांतराच्या लढ्यामध्ये मी जेलमध्ये गेलो, अनेक पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या। आजच्या या नामविस्तार दिनाच्या तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व आंबेडकरवादी, समतावादी, स्वातंत्र्य जपणाऱ्या लोकांना, संविधान जपणाऱ्या लोकांना मी मानाचा मुद्रा करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमो बुद्धाय। लढाई जिंकून दावली भीम बछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली। विद्येचे महामेरू बाबा नाव तयाचे मागले। विद्येचे महामेरू बाबा नाव तयाचे मागले। जातीवादी विरोधकांच्या जिव्हारी ते लागले। तान्हेची मुकली घेऊन निघाली ती रस्त्यावरती माऊली। तान्हेची मुकली घेऊन निघाली ती रस्त्यावरती माऊली। आणि भीम बछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली।
जनार्दनाची हत्या केली, जनार्दनाची हत्या केली, पोची रामाला जाळले, जनार्दनाची हत्या केली, पोची रामाला जाळले, भोळ्या भाबळ्या दीन दुबळ्या जनतेने अस्वे गाळले, 17 वर्ष अग्नीची त्या नाही झळा थंडावली, 17 वर्ष अग्नीची त्या नाही झळा थंडावली, आणि भीमबछड्यांच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली, पेटवली ती घरे आमची, केली राख रांगोळी, गौतम वाघ मारे यांनी केली कायेची होळी, गंगाधरा ही विजयी गाथा, गंगाधरा ही विजयी गाथा, आज इथे मी गायली गायली गायली, आणि भीमबछड्यांच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली, नामांतरासाठी कैकांनी, पूर्णा शहर म्हटलं की कार्यक्रमाचा आणि आंबेडकरी चळवळी नाम विस्तार दिनानिमित्त माननीय या नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय उत्तम भैया खंदारे यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित केला. तसेच याच कार्यक्रमात येणाऱ्या 26 तारखेला संविधान गौरव सोहळ्याचं आयोजन आहे. तसेच येणाऱ्या 31 आणि 1 फेब्रुवारीला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन आहे. तरी आपण या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि म्हणून म्हणतो, नामांतरासाठी कैकांनी बाजी प्राणाची लावली, नामांतरासाठी कैकांनी बाजी प्राणाची लावली लावली, आणि भीमबछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली, भीमबछड्याच्या वाघांनी या लढाई जिंकून दावली. धन्यवाद सर्वांना. जय भीम.